सर्वप्रथम तर आय थिंक सगळं सकाळ समूह विनोद आणि सगळ्यांचं खरंच मनापासून धन्यवाद। एक तर मला त्यांनी सकाळच्या या समूहामध्ये आणि त्यांच्या कुटुंबामध्ये मला त्यांनी करून घेतल्याबद्दल खरं तर मी काही तसा लेखक तुमच्या सगळ्यांसारखा काही यश लेखत नाही, परंतु AM मध्ये असल्यावेळी त्यावेळी जेव्हा जेव्हा कोणी हे सांगायचं की आरोग्यावर लिहा, त्यावेळी मी त्यावेळी तसं लिहायला सुरुवात केली आणि आता अनेक वर्ष जवळजवळ 10-15 वर्ष मी विविध माध्यमातून लिहितो। आणि खरं तर सकाळी ज्यावेळी मला आठवतंय की विनोदनी फोन केला होता की तुम्ही तुमच्या आठवणी सांगा। KM मध्ये कसं असतं, KM मध्ये काम करताना रोजचा दिवस हा आठवणींचाच असतो, काही ना काहीतरी होतच असतं KM मध्ये। मग त्यामध्ये राजकारणी असो का कोणी काहीतरी रोज न्यूज असतेच, मग त्यामध्ये इतक्या प्रकारच्या लोकांना आपण भेटतो आणि इतक्या प्रकारच्या पेशंट्सना भेटतो, तर त्यातले काही जे मुद्दे होते ते लिहायला सुरुवात केली। आणि मला वाटतं की त्यात सर्वात महत्त्वाचं काय मला वाटलं की अवतरणनी एक साहित्य कला संगीत यामध्ये जे हल्लीच्या आपण माध्यमांमध्ये आपण तो जो थोडासा डीप थॉट त्यांनी म्हणलं तो आपण जो हरवतोय त्याला त्यांनी पुन्हा एकदा एक उभारी दिली। मला वाटतं हे त्यांचं मोठं यश आहे आणि त्याच्यामुळे तो एक जो एक वाचक वर्ग होता तो थोडासा दूर गेला होता, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की एक दिवाळी अंक वाचणारा किंवा एक रविवारची पुरवणी वाचणारा जो वर्ग असतो तो त्यांनी परत आणला। मला वाटतं हे त्यांचं खरंच कौतुक करण्यासारखं आहे। आणि हे ज्यावेळी मी जवळजवळ 1.5-2 वर्ष त्यांचं हे जे सदर लिहिलं, पब्लिक रिस्पॉन्स तो एवढा चांगला असतो, मला वाटतं व्हॉट्सअपच नाही पण फोन करून लोक विविध त्याच्याबद्दल लिहितात, त्यावेळी मला वाटतं की खरोखरच हे लोकांपर्यंत पोचतं आणि ज्यावेळी तो लोक त्याच्यावर कमेंट करायला लागतात त्यावेळी मला वाटतं की खरोखर लोकांना ते भावतं। तसं मला वाटतं अवतरण हे यश तर आहेच, त्याबद्दल काही वादच नाही, कारण विविध प्रकारचे तुम्ही विषय त्यामध्ये हँडल केले। म्हणजे इव्हन मला एक आवडला होता की तुम्ही विविध वाघांवर सुद्धा ती एक सिरीज केली होती। म्हणजे आय एम शुअर जे वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आहे, मी स्वतः एक वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आहे, त्यामुळे मला माहिती आहे की लोक किती फॉलो करतात। म्हणजे माया ही ताडोबाची तिच्याबद्दल पब्लिक कसं व्हॉल्यूममध्ये लिहितं त्याच्यावर सुद्धा तुम्ही सिरियस केली आणि ते लोकांनी आनंदाने वाचलं। मला वाटतं हे फार महत्त्वाचं आहे। म्हणजे केवळ पैशा पाण्याची गोष्ट तर सगळेच वाचणार, नो डाऊट अबाउट इट, पण एखाद्या मायासारखी एक वाघीण आहे तिच्यावरची सुद्धा कथा वाचणं ह्याचं जे कौतुक आहे ते मला वाटतं अवतरणनी नक्कीच आणून दिलं। आणि दुसरं म्हणजे तुमची जी प्रोसेस आहे ती इतकी स्मूथ आहे, म्हणजे आपण लिहिलं तर त्याच्यामध्ये बदल करून तुम्ही ती व्यवस्थित ती पब्लिश करून, आता मला एक खूप आनंद होतो की माझी अवतरणमधली जेवढी आर्टिकल्स होती त्यामध्ये आर्टिकल टाकून सकाळनीच त्याचं पुस्तक पण आता केलं आहे, श्वास विश्वास, जे गेल्या 15 दिवसापूर्वीच पब्लिश झालं। मला वाटतं की अशा प्रकारचं एक माध्यम जे आहे, जे अत्यंत वरच्या दर्जाचं माध्यम आहे, त्यातून मला वाटतं आपण एक सुजाण वाचक निर्माण तुम्ही जो केला त्याबद्दल मला तुमचं खरंच कौतुक करायचं आहे। इथे बोलवल्याबद्दल खूप आनंद, खूप लोकांना भेटलो। दातृ सोमण सर माझे, त्यांचं आम्ही किती वर्षापूर्वी एक खगोलवरचं त्यांचा कोर्स केला होता, देशमुख सर आहेत आणि समीर तर आहेत, अशा प्रकारचे अनेक तुमच्यासारखे चांगले सुहृद मला भेटले, त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद आणि मला इथे बोलवल्याबद्दल सगळ्यांचे आभार। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।